नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हा टॉपिक शिकणार आहोत. त्याच्यामधले आज बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत आणि काही क्वेश्चन आपण बघणार आहोत. सिम्पल इंटरेस्टमध्ये एक फॉर्म्युला आहे. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू PNR भागिले 100. तर यामध्ये P म्हणजे काय असतं तर प्रिन्सिपल असणार आहे, त्याला मुद्दल म्हणतो आपण. N म्हणजे टाइम पिरियड असणार आहे, त्याला मुदत म्हणतात. आणि जो R असणार आहे तो असणार आहे रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट त्याला व्याजाचा दर म्हणतात, व्याजाचा दर. आणि जो SI असणार आहे तो असणार आहे इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट. तर या पद्धतीनं सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू PNR भागिले 100 हा एक बेसिक फॉर्म्युला असणार आहे. सिंपल इंटरेस्टची एक खासियत असते, सिंपल इंटरेस्ट दरवर्षी सेम असतो. सिंपल इंटरेस्ट एव्हरी इयर सेम असतो. सपोज एक एक्झाम्पल घेतलं आपण, 500 रुपये तुम्हाला इंटरेस्ट भेटत आहे आणि हा 500 रुपये इंटरेस्ट तुम्हाला 2 वर्षामध्ये भेटत आहे. टोटल 500 रुपये इंटरेस्ट किती वर्षात भेटत आहे? 2 वर्षामध्ये 500 रुपये इंटरेस्ट भेटत आहे. तर पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी किती भेटणार आहे? कारण सिंपल इंटरेस्ट दरवर्षी सेम असतो, म्हणजे पहिल्या वर्षी 250 रुपये भेटेल, दुसऱ्या वर्षी पण 250 रुपये, असं मिळून टोटल 2 वर्षाचा जो सिंपल इंटरेस्ट भेटणार आहे तो किती असणार आहे? 500 रुपये. त्याच्यानंतर एक अमाऊंट असणार आहे. अमाऊंट म्हणजे काय तर प्रिन्सिपलमध्ये जर तुम्ही इंटरेस्ट ॲड केला तर टोटल काय बनत असते? अमाऊंट बनत असते. एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली, प्रिन्सिपल आहे 1000 रुपये आणि तो 2 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली. टाईम पिरियड आहे 2 वर्ष. मग 2 वर्षानंतर काहीतरी तुम्हाला इंटरेस्ट भेटणार आहे. तर इंटरेस्ट किती असणार आहे? सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. रेट ऑफ इंटरेस्ट घेतला 10%, म्हणजे प्रिन्सिपल 1000 रुपये आहे, टाईम पिरियड आहे 2 वर्ष आणि रेट किती आहे? 10%. तर 10% 2 वर्षासाठी इंटरेस्ट किती भेटेल? तर 10 गुणिले 2 म्हणजे 20%. तर 1000चे 20% म्हणजेच किती भेटणार आहे? 200 रुपये. तर 2 वर्षानंतर ह्या 1000वर 200 रुपयाचा इंटरेस्ट भेटणार आहे. तर अमाऊंट किती होईल मग? 1000 रुपये प्रिन्सिपल आणि 200 रुपये इंटरेस्ट. याचा अर्थ टोटल 2 वर्षानंतर जे अमाऊंट भेटणार आहे तर ते असणार आहे 1200 रुपये. तर अमाऊंट काय असणार आहे? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट या दोघांची बेरीज केली तर टोटल काय भेटत असते? अमाऊंट भेटत असते. आपण एक्झाम्पल घेऊ की इंटरेस्ट कसा काढायचा. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. प्रिन्सिपल दिला 1000 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट दिला 10%, टाईम पिरियड दिला 3 वर्ष आणि विचारलं सिंपल इंटरेस्ट किती असेल. त्याला 4 मेथडनं सॉल्व करता येईल. आपण पहिली मेथड बघू, बेसिक फॉर्म्युला. फॉर्म्युला होता सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू PNR भागिले 100. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण फक्त. प्रिन्सिपल आहे 1000 रुपये, टाईम पिरियड आहे 3 वर्ष, व्याजाचा दर आहे 10% डिवायडेड बाय 100. तर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, तर किती असणार आहे इंटरेस्ट? 10 गुणिले 3 30, 30 गुणिले 10 म्हणजेच 300 रुपये. 1000 रुपयावर 10% 3 वर्षासाठी जे काही व्याज भेटणार आहे ते किती असणार आहे? 300 रुपये. तर अमाऊंट किती होईल मग? 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट प्लस 300 रुपये व्याज, याचा अर्थ टोटल अमाऊंट होणार आहे 1300 रुपये. टोटल अमाऊंट किती असणार आहे? 1300 रुपये. ही झाली एकदम बेसिक मेथड. त्याला आपण रेशो मेथडनं करूया. रेशो मेथडनं करत असताना काय करायचं, जे काय व्याजाचा दर असणार आहे 10%, त्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू आपण. मग 10%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असणार आहे? 1/10. तर हा जे काय डिनॉमिनेटर असणार आहे, हा डिनॉमिनेटर असतो तुमचा प्रिन्सिपल. डिनॉमिनेटर काय असणार आहे? प्रिन्सिपल. आणि हा जो न्यूमरेटर असतो, हा न्यूमरेटर काय असणार आहे? तुमचा इंटरेस्ट. हा न्यूमरेटर काय असणार आहे? तुमचा इंटरेस्ट. आपल्याला माहिती आहे सिंपल इंटरेस्ट दरवर्षी सेम असतो. मग पहिल्या वर्षी 1 वर्षाला जर 1 रुपया व्याज भेटत असेल तर टोटल 3 वर्ष आहे, तर 3 वर्षाला टोटल व्याज किती होईल? पहिल्या वर्षाला 1 रुपया, दुसऱ्या वर्षाला 1, तिसऱ्या वर्षाला पण 1, असं टोटल 3 वर्षाचं व्याज असणार आहे 3. प्रिन्सिपल आहे 10 रुपये. आपल्याकडे रेशोमध्ये प्रिन्सिपल 10 रुपये आहे. क्वेश्चनमध्ये किती सांगितलं आहे? 1000 आहे. तर या 10ची व्हॅल्यू जर 1000 असेल तर विचारले आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे. सिंपल इंटरेस्ट किती झाला? पहिल्या वर्षी 1, दुसऱ्या वर्षी 1, तिसऱ्या वर्षी 1, असं मिळून टोटल 3. तर हे 3 म्हणजे किती?
तर किती असणार आहे मग हे शून्य कटलं तर 3 गुणिले 100 म्हणजेच किती असणार आहे 300 रुपये. तर याही मेथडनं तुम्ही सिम्पल इंटरेस्ट काढू शकता. तिसरी मेथड बघूया आपण. तिसऱ्या मेथडमध्ये बघा, रेट आणि टाईम या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय भेटत असतो, इंटरेस्ट भेटत असतो. रेट आणि टाईम या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय भेटणार आहे, इंटरेस्ट भेटतो. मग व्याजाचा दर होता आपल्याकडे 10% आणि टाईम पिरियड होता 3 वर्ष. रेट 10% आणि टाईम किती आहे 3 वर्ष. याचा अर्थ आपल्याला इंटरेस्ट किती भेटणार आहे, तर 10 गुणिले 3 म्हणजे 30%. आपल्याला इंटरेस्ट किती भेटणार आहे 30%. तर सरळ सरळ काय करायचं, हे जे काही प्रिन्सिपल असणार आहे ह्या प्रिन्सिपलचे काय काढायचे 30% काढायचे. मग 1000चे 30% किती असतील, 1000चे 30% म्हणजेच हे 2 शून्य कटलं तर 30 गुणिले 10 म्हणजेच किती असणार आहे 300. तर या पद्धतीनेही आपण ओरली काढू शकतो इंटरेस्ट. तर सिम्पल इंटरेस्ट किती असणार आहे 300 रुपये. एक चौथी मेथड असणार आहे, जी मेथड असणार आहे आपली 100 बेसची मेथड. 100 बेसमध्ये काय करायचं आहे, आपल्याला अझम्पशन करायचं आहे. प्रिन्सिपलला किती अझूम करायचं आहे, तर प्रिन्सिपलला आपल्याला 100 अझूम करायचं आहे. प्रिन्सिपल किती अझूम करायचा, 100% अझूम करायचा. आणि रेट आणि टाईम ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय बनणार आहे, आपला इंटरेस्ट बनणार आहे. रेट आणि टाईम ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय बनतो आपला इंटरेस्ट. आपल्याकडे प्रिन्सिपलची व्हॅल्यू दिली आहे 1000 रुपये. याचा अर्थ 100%ची व्हॅल्यू आपल्याकडे क्वेश्चनमध्ये किती आहे 1000 रुपये आहे. विचारले आपल्याला सिम्पल इंटरेस्ट. इंटरेस्ट कसा तयार होतो, रेट आणि टाईमचा गुणाकार. रेट आहे 10%, टाईम आहे 3 वर्ष. याचा अर्थ इंटरेस्ट किती बनणार आहे 10 गुणिले 3 म्हणजे 30%. तर 100% म्हणजे 1000, तर 30% म्हणजे किती, तर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 30 गुणिले 10 म्हणजेच किती असणार आहे 300 रुपये. याचा अर्थ सिम्पल इंटरेस्ट किती भेटणार आहे, तर 300 रुपये. तर या पद्धतीनं 4 मेथडनं आपण सिम्पल इंटरेस्ट काढू शकतो. हे बेसिक फॉर्म्युला असणार आहे. दुसरी मेथड आपण रेशोची बघितली. तिसरी मेथड आपण पर्सेंटेज काढण्याची बघितली आणि चौथी मेथड आपण 100 बेसची बघितली. तर या पद्धतीनं जसा क्वेश्चन असेल त्या पद्धतीनं आपण यूज करून त्याला सॉल्व करू शकतो. एक नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. सपोज प्रिन्सिपल दिला 2000 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट दिला 15%, टाईम पिरियड दिला 2 वर्ष आणि विचारलं सिम्पल इंटरेस्ट किती असेल आणि अमाऊंट किती असेल. आपल्याला माहिती आहे काय, रेट आणि टाईम ह्या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला काय भेटत असतो, इंटरेस्ट भेटत असतो. मग रेट किती आहे 15%, टाईम पिरियड आहे 2 वर्ष, तर इंटरेस्ट किती भेटणार आहे 15 गुणिले 2 म्हणजे 30%. तर हे सरळ सरळ ह्या 2000चे काय काढायचे 30% काढायचे. तर 2000चे 30% किती असणार आहेत, तर 2000चे 30% म्हणजेच किती असणार आहेत 600 रुपये. किती असणार आहेत 600 रुपये. याचा अर्थ इंटरेस्ट किती भेटणार आहे आपल्याला 600 रुपयाचा. जर 600 रुपये इंटरेस्ट असेल आणि 2000 रुपये प्रिन्सिपल असेल, याचा अर्थ अमाऊंट किती बनणार आहे, अमाऊंट इज टू काय असतं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 2000 रुपये आणि इंटरेस्ट भेटणार आहे 600 रुपये. याचा अर्थ अमाऊंट किती बनणार आहे, तर 2600 रुपये. तर टोटल 2 वर्षानंतर अमाऊंट बनणार आहे 2600 रुपये. दुसरी मेथड बघितली होती आपण रेशो मेथड. रेशोनं काय केलं होतं आपण, जे काय रेट असणार आहे त्याला आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं होतं. 15%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू असते 3/20. हा प्रिन्सिपल असणार आहे 20 रुपये आणि वरचा न्यूमरेटर असणार आहे इंटरेस्ट. मग 3 रुपये एका वर्षाला व्याज भेटणार आहे. पहिल्या वर्षी 3 रुपये, दुसऱ्या वर्षी 3 रुपये, असं टोटल 2 वर्षाला व्याज किती भेटेल 6. आपल्याकडे प्रिन्सिपलची व्हॅल्यू माहिती आहे 20 रुपये आणि क्वेश्चनमध्ये सांगितलं 2000 रुपये. जर हे 20 म्हणजे 2000 असेल तर व्याज भेटायले 6, तर 6 म्हणजे किती, तर हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, बे एक बे, बे एक बे, बे शून्य शून्य, ठीक आहे. हे किती आलं 100, तर 100 गुणिले 6 म्हणजेच किती असणार आहे 600 रुपये. याचा अर्थ इंटरेस्ट व्याज किती असणार आहे 600 रुपये. ह्या रेशो मेथडनं करू शकतो. तिसरी मेथड आपलं 100 बेसची मेथड. 100 बेसमध्ये आपल्याला प्रिन्सिपल अझूम करायचं 100%. जर 100% प्रिन्सिपल असेल आणि त्याची व्हॅल्यू आपल्याकडे 2000 आहे, तर विचारलं इंटरेस्ट. इंटरेस्ट कसा तयार होतो, रेट आणि टाईम ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय भेटतं, इंटरेस्ट भेटते. रेट होता 15%, टाईम होता 2 वर्ष. याचा अर्थ इंटरेस्ट किती तयार होणार आहे 30%. मग 100% म्हणजे जर 2000 असेल तर 30% म्हणजे किती, किती असणार आहे, हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, 30 गुणिले 20 म्हणजेच किती असणार आहे 600. तर इंटरेस्ट भेटणार आहे 600. चौथी मेथड आपण फॉर्म्युला बघितला होता. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू काय असतं, PNR भागिले 100. प्रिन्सिपल आहे आपल्याकडे 2000 रुपये, व्याजाचा दर आहे 15%, टाईम पिरियड आहे 2 वर्ष डिवायडेड बाय 100. तर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 15 दोन्ही 30, 30 गुणिले 20 म्हणजेच किती असणार आहे,
तर 600. तर याही पद्धतीने इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सपोज सिंपल इंटरेस्ट दिला 1800 रुपये, व्याजाचा दर दिला 10%, टाइम पिरियड दिला 3 वर्ष, विचारलं प्रिन्सिपल किती असेल. आपण चारही मेथडने ह्यालाही करू शकतो. बेसिक सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू काय, PNR भागिले 100. मग सिंपल इंटरेस्ट दिला आपल्याला 1800 रुपये, प्रिन्सिपल माहीत नाही काढायचा आहे, रेट आहे 10%, टाइम पिरियड आहे 3 वर्ष डिवायडेड बाय 100. तर हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, 3 एक 3, 3 संग 18, 600 इकडे 10 इकडं गुणाकारामध्ये जातील, तर 600 गुणिले 10 म्हणजेच किती असणार आहे, तर 6000 रुपये. याचा अर्थ प्रिन्सिपल किती असणार आहे, 6000 रुपये. दुसरी मेथड आपण रेशोनं करू शकतो. 10% याला कन्वर्ट करा फ्रॅक्शनमध्ये, किती असणार आहे 1/10. मग 10 काय असणार आहे प्रिन्सिपल आणि वरचं 1 काय असणार आहे इंटरेस्ट. आपल्याला प्रिन्सिपल काढायचा आहे आणि इंटरेस्ट दिला आहे किती 1800 रुपये. किती वर्षाचा आहे 3 वर्षाचा. एका वर्षाला 1 रुपया इंटरेस्ट भेटत असेल तर 3 वर्षाला किती भेटणार आहे, पहिल्या वर्षी 1, दुसऱ्या वर्षी 1, तिसऱ्या वर्षी 1, कारण सिंपल इंटरेस्ट दरवर्षी सेम असतो. याचा अर्थ 3 वर्षाचा इंटरेस्ट 3. तर 3ची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये सांगितली 1800 रुपये. कशाची विचारल्या, प्रिन्सिपलची विचारल्या. तर प्रिन्सिपल किती आहे 10. तर 10 म्हणजे किती, तर 3 एक 3, 3 संग 18, 600 गुणिले 10 म्हणजेच किती असणार आहे प्रिन्सिपल, तर 6000 रुपये. तर प्रिन्सिपल असणार आहे 6000 रुपये. तर या रेशो मेथडनं पण करू शकतो. तिसरी मेथड काय बघितली होती आपण, 100 बेसची मेथड. प्रिन्सिपल किती असतो आपला 100%. 100%ची व्हॅल्यू माहीत नाही काढायच्या. कशाची दिल्या, इंटरेस्टची दिल्या. इंटरेस्ट कसा तयार होतो, रेट आणि टाईमचा गुणाकार केला तर काय भेटतं इंटरेस्ट. रेट आहे 10%, टाईम पिरियड आहे 3 वर्ष, तर टोटल इंटरेस्ट बनणार आहे 30%. याचा अर्थ 30%ची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये किती सांगितली 1800 रुपये. तर विचारले 100%ची, तर 100% म्हणजे किती. तर हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, 3 एक 3, 3 संग 18, 60 गुणिले 100 म्हणजेच प्रिन्सिपल किती असणार आहे, तर 6000 रुपये. प्रिन्सिपल किती असणार आहे 6000 रुपये. तर या पद्धतीनं आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. वेगवेगळ्या डिफरंट मेथडनं, या रेशो मेथड, बेसिक मेथडनं, रेशो मेथड आणि 100 बेस मेथडनं, तिन्ही मेथडनं आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. नेक्स्ट बघूया क्वेश्चन आपण. सपोज प्रिन्सिपल दिला 1000 रुपये, इंटरेस्ट दिला सिंपल इंटरेस्ट 200 रुपये, टाइम पिरियड दिला 2 इयर आणि विचारलं व्याजाचा दर किती असेल, रेट ऑफ इंटरेस्ट. आपण फॉर्म्युला पुट केला तर ही आन्सर भेटणार आहे, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू PNR भागिले 100. सिंपल इंटरेस्ट किती आहे 200 रुपये, प्रिन्सिपल किती आहे 1000 रुपये, टाइम पिरियड आहे 2 वर्ष, व्याजाचा दर R काढायचा आहे डिवायडेड बाय 100. तर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, नंतर 10 एक 10, 10 दोन्ही 20, हे 20 आणि बे एक बे, 92 20. याचा अर्थ रेट ऑफ इंटरेस्ट किती असणार आहे 10%. बेसिकनं तर येणारच आहे, पण एवढं करत बसण्यापेक्षा रेट ऑफ इंटरेस्ट कसा काढायचा बघा. तर रेट ऑफ इंटरेस्ट इक्वल्स टू इंटरेस्ट डिवायडेड बाय प्रिन्सिपल. जर रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं असेल तर काय करणार, इंटरेस्टला प्रिन्सिपलनं डिवाइड करायचं आणि त्याला काय करायचं इंटू 100 करायचं, कारण इंटरेस्ट पर्सेंटेजमध्ये असल्यामुळे इंटू काय करणार 100. मग इंटरेस्ट किती भेटायला आहे आपल्याला 200 रुपयाचा इंटरेस्ट भेटायला. हा किती वर्षाचा इंटरेस्ट आहे 2 वर्षाचा. तर 2 वर्षात 200 रुपये इंटरेस्ट भेटत असेल तर 1 वर्षाला किती भेटणार आहे 100 रुपये. तर 100 रुपये इंटरेस्ट भेटणार आहे कशावर, प्रिन्सिपलवर. प्रिन्सिपल किती आहे 1000 रुपये. तर 100 भागिले 1000 किती असणार आहे, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 1/10 इंटू किती असणार आहे 100. तर किती आहे 10 एक 10, 10 100. याचा अर्थ व्याजाचा दर किती असणार आहे तर 10%. तर रेट ऑफ इंटरेस्ट कसा काढणार, रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल्स टू इंटरेस्ट डिवायडेड बाय प्रिन्सिपल. तर हा इंटरेस्ट 1 वर्षाचा घ्यायचा, कारण टोटल 2 वर्षामध्ये इंटरेस्ट किती आहे 200. सिंपल इंटरेस्ट दरवर्षी सेम असतो, पहिल्या वर्षी पण 100 रुपये भेटेल, दुसऱ्या वर्षी पण 100 रुपये, असं टोटल 2 वर्षाचा इंटरेस्ट किती भेटणार आहे 200 रुपये. याचा अर्थ इंटरेस्ट आहे 100 रुपये, कशावर भेटायला आहे 1000वर, प्रिन्सिपलवर, म्हणून 100 भागिले 1000. तर 100 हे 1000चे किती टक्के आहेत, तर 100 हे 1000चे 10% आहेत. याचा अर्थ रेट ऑफ इंटरेस्ट किती असणार आहे 10%. तर या पद्धतीनं आपण आज बेसिक सिंपल इंटरेस्ट बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट बघणार आहोत. जर लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.